नमस्कार. आज आपण जरा एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्याला पुरवलेल्या माहितीवर आधारित आहे. आयात निर्यातीतनं दोन भूमिका कायम कन्फ्यूज करतात. फ्रेट फॉरवर्डर आणि कस्टम्स हाऊस एजंट म्हणजे CHA. हो, अगदी. खूप लोकांचा गोंधळ होतो यात. बरोबर. तर आज जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की नक्की फरक काय आहे दोघांमध्ये. सुरुवात फ्रेट फॉरवर्डर पासून करूया. चालेल. तर आपल्या श्रोत्यांप्रमाणे फ्रेट फॉरवर्डर म्हणजे जसे एखादा ऑर्केस्ट्रा कंडक्टर असतो ना, तसा लॉजिस्टिक्सचा कंडक्टर. हां, बरोबर उपमा. त्याचं मुख्य काम काय? तर माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी पूर्ण वाहतूक व्यवस्थेचं नियोजन करणं. म्हणजे तो स्वतः माल वाहत नाहीये, हे महत्वाचं. नाही, अजिबात नाही. तो काय करतो? शिपिंग लाईन्स, एअरलाईन्स, ट्रक कंपन्या यांच्याशी बोलतो. हां. आणि मग सर्वोत्तम मार्ग कोणता, दर कुठे चांगले मिळतील, हे सगळं शोधून काढतो. आणि इथेच त्याची खरी किंमत कळते, म्हणजे खरं कौशल्य दिसतं. चांगला फ्रेट फॉरवर्डर फक्त मार्ग नाही निवडत. काय करतो मग? तो खर्च वाचवतो, वेळेचं नियोजन करतो, माल पाठवणाऱ्याचा त्रास कमी होतो त्यामुळे. अच्छा. हो, तो शिपमेंट बुकिंग, पॅकेजिंग कसं करायचं याबद्दल सल्ला देणं, आवश्यक कागदपत्र जसं ते बिल ऑफ लँडिंग असतं ना, ते तयार करणं, आणि सगळ्यात महत्वाचं, माल कुठे पोहोचलाय हे तपासणं, म्हणजे ट्रॅकिंग. ओके, म्हणजे मालाच्या प्रवासाची सगळी व्यवस्था तो बघतो. अगदी. मालाचा प्रत्यक्ष प्रवास सुरळीत पार पाडणं ही त्याची जबाबदारी. एक प्रकारे वाहतुकीचा व्यवस्थापक. ठीक आहे, हे झालं फ्रेट फॉरवर्डर. मग हा कस्टम्स हाऊस एजंट म्हणजे CHA, तो काय करतो? त्याचं काम कुठे सुरू होतं? हां, इथे गोष्ट जरा कायदेशीर वळण घेते. CHA हा साधा एजंट नसतो, तो सरकार मान्य असतो, त्याच्याकडे परवाना असतो. अच्छा, परवाना लागतो त्याला? हो, त्याचं मुख्य काम आहे मालाला कस्टमच्या नियमांच्या काय म्हणतात त्याला, चक्रव्यूहातून बरोबर सुरक्षितपणे बाहेर काढणं. यालाच आपण कस्टम क्लिअरन्स म्हणतो. म्हणजे फ्रेट फॉरवर्डर बंदरापर्यंत किंवा एअरपोर्टपर्यंत माल आणतो. बरोबर. आणि तिथून पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती CHA सांभाळतो. म्हणजे सगळं कायद्याचं काम झालं मग. अगदी. CHA काय करतो? समजा माल आयात केलाय तर बिल ऑफ एंट्री तयार करतो. याच डॉक्युमेंटमुळे मालाला देशात कायदेशीर एंट्री मिळते. आणि निर्यातीसाठी लागतं शिपिंग बिल. शिवाय मालाचं योग्य वर्गीकरण म्हणजे HS कोड तपासणं. ते महत्वाचं असणार, कारण त्यावरच टॅक्स ठरतो ना. बरोबर. त्यावरच कस्टम ड्युटी आणि बाकीचे कर किती लागतील हे ठरतं. मग ते योग्य शुल्क भरणं, कस्टम अधिकाऱ्यांशी बोलणी करणं, तपासणी झाल्यावर माल सोडवून घेणं. बापरे, बरीच मोठी प्रक्रिया आहे ही. हो, आणि या सगळ्या कायदेशीर बाबी तो पाहतो. यासाठी त्याला कस्टम्स कायद्याचं सखोल ज्ञान लागतं. आणि अर्थातच तो परवाना लागतो, जो फ्रेट फॉरवर्डरकडे नसतो. म्हणजे आता एकदम स्पष्ट झालं. फ्रेट फॉरवर्डर म्हणजे प्रवासाचा मॅनेजर आणि CHA म्हणजे कायदेशीर सीमा ओलांडायला मदत करणारा तज्ज्ञ. अगदी सोप्या शब्दात तसंच. दोन्ही भूमिका महत्वाच्या आहेत आंतरराष्ट्रीय व्यापारात, पण त्यांचं कार्यक्षेत्र खूप वेगळं आहे. एकाचा फोकस लॉजिस्टिक्सवर तर दुसऱ्याचा कायद्याचं पालन करण्यावर. आणि माहितीये का, स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की अनेक व्यावसायिक काय चूक करतात. काय? ते गृहीत धरतात की फ्रेट फॉरवर्डरच कस्टमचं पण सगळं काम करून टाकेल. अच्छा, असं होतं? हो, पण CHAची भूमिका आणि त्याची कायदेशीर जबाबदारी पूर्ण वेगळी आहे. त्यामुळे योग्य CHA निवडला नाही तर दंड बसू शकतो किंवा माल अडकून पडू शकतो. त्यामुळे तो निवडणं खूप महत्वाचं आहे. खरंय. म्हणजे आज दोघांशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत चालणं किती कठीण आहे हे लक्षात येतंय. बरोबर. आणि या सगळ्या चर्चेतून ना एक विचार येतोय मनात. काय? की या दोन्ही भूमिका इतक्या वेगळ्या आणि इतक्या महत्वाच्या आहेत, तर त्यांच्यातल्या समन्वयाचं महत्त्व किती असेल. म्हणजे विचार करा, एखाद्याने थोडी चूक केली तर दुसऱ्याचं काम कसं अडकू शकतं. हो ना. आणि मग संपूर्ण शिपमेंटच थांबू शकते. यशस्वी आयात निर्याताचं खरं रहस्य कदाचित याच योग्य समन्वयात दडलं असेल. यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा.